भारतातल्या इतर शहरांमधल्या स्पोर्ट्स मॅनेजमेंटची डिग्री किंवा डिप्लोमा देणाऱ्या संस्था आणि क्रिच स्कूल ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट मध्ये काय नेमका फरक आहे आणि काय अनोखं आहे, पुढच्या टेबलमध्ये हे महत्वाचे पैलू तुम्ही समजून घ्या. 3 कॉलम आहेत. ए मध्ये पैलू, महत्त्वाचे पैलू जे तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे. बी मध्ये इतर संस्था आणि त्यांच्याविषयी, त्या पैलूंविषयी माहिती. आणि सी कॉलममध्ये क्रिच स्कूल ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या पैलूंची माहिती. ड्युरेशन म्हणजे कालावधी. तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट लेवलला 3 वर्ष किंवा पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला 2 वर्ष फुल टाईम घालवावे लागतील. त्याच बरोबरीने क्रिच स्कूलच्या स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा फक्त 6 महिन्याचा पार्ट टाईम स्किल फोकस्ड प्रोग्राम आहे. इन्व्हेस्टमेंट किंवा फीस तुम्हाला डिग्री प्रोग्राम करण्यासाठी 6 ते 8 लाख रुपये होतो. क्रिच स्कूल ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा प्रोग्राम करण्यासाठी 50,000 रुपये विथ टॅक्स. इन किंबहुना तो 49,000 एवढाच येतो. कुठल्या सिटीमध्ये तुम्हाला डिग्री करण्यासाठी मुंबई, पुणे, बँगलोर अशा शहरामध्ये प्रवास करायला लागेल, जावं लागेल, राहावं लागेल. पण क्रिच स्कूल ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा प्रोग्राम तुम्ही तुमच्याच शहरात अतिशय वाजवी दरात करू शकता आणि तुमच्या करिअरची एक्सप्लोरेटरी डिस्कव्हरी सुरुवात करू शकता. फ्लेक्सिबिलिटी खूप मोठी गोष्ट असते, कारण ट्रेडिशनल डिग्री प्रोग्राममध्ये तो फुल टाईम प्रोग्राम असतो. जास्त काही करण्याचं तुम्हाला त्याच्यामध्ये संधी नसते. पण क्रिच स्कूलचा प्रोग्राम करताना तुम्ही जर कॉलेज करत असाल, एखादी डिग्री करत असाल तर त्याच्याबरोबर हे करू शकता. तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात याच्याद्वारे करू शकता. तुम्ही जर काम करत असाल तर तुम्हाला काम सोडण्याची गरज नाही. आपला प्रोग्राम पार्ट टाईम आणि संध्याकाळचा आहे. ही डिग्री मुंबई असू दे, पुणे विद्यापीठ असू दे किंवा एखादं प्रायव्हेट विद्यापीठ असू दे, आपल्या केसमध्ये स्पोर्ट्स स्किल काउन्सिल ऑफ इंडिया ही स्किल इंडिया अंतर्गत येणारी बॉडी यांच्याशी आपलं ॲफिलिएशन आहे. 7वं महत्त्वाचं की 12वी पास किंवा ग्रॅज्युएशन लागतं. आपल्या केसमध्ये फक्त 12वी पास असणं गरजेचं आहे. डिग्री प्रोग्राम्समध्ये असं बघितलं गेलेलं आहे की स्किल डेव्हलपमेंटला स्कोप कमी असतो, कारण डिग्री प्रोग्रामचा करिक्युलम थेअरेटिकल ओरिएंटेड असण्याची शक्यता असते. आपल्या केसमध्ये आपण 32 स्किल किंवा कौशल्य आयडेंटिफाय केले आहे, जे आपण क्लासरूममध्ये किंवा फील्डवर, हे सगळ्यात अनोखं की क्रिच यूथ गेम्स द्वारे म्हणजेच मल्टी स्पोर्ट टायनी मिनी ऑलिम्पिक्स ऑर्गनाईज करण्याची संधी तुम्हाला मिळणार, ज्याच्यानं तुमची स्किल डेव्हलपमेंटची हमखास गॅरंटी. ह्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला ॲक्च्युली रिअल वर्ल्ड एक्सपोजर देतो. 10वा मुद्दा जो जॉब असिस्टन्स किंवा प्लेसमेंट असिस्टन्स, जे खूप महत्त्वाचं आपण कोर्स नंतर विचार करत असतो की आपण कुठं काम करणार, तर इतर संस्था ह्या तुम्हाला पासआउट होताना एकदा सपोर्ट देतात. आपल्या केसमध्ये तुम्हाला पार्ट टाइम, फुल टाइम, फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट्स करण्याची लाईफ टाइम सपोर्ट आम्ही देणार आणि तुमच्याच शहरामध्ये देणार. आणि तुमची जर प्रवास करण्याची तयारी असेल तर इतर राज्यात किंवा शहरातही देणार. आपल्याला इंडस्ट्रीचा प्रचंड पाठिंबा आहे. 10 स्पोर्ट्स, 11 स्पोर्ट्स, प्रो व्हॉलीबॉल लीग किंवा नायकी अशा नावाजलेल्या कंपन्यांची आपल्याकडे इंडस्ट्री एक्सपर्ट्सची पाठिंबा द्यायला, ॲडवाईस करायला, शिकवायला आणि इन जनरल तुमच्या इंटर्नशिप आणि प्लेसमेंट्सला सपोर्ट करायला अशा अनेक एक्सपर्ट्स आहेत आणि हे आम्ही दर आठवड्याला वाढवत चाललो आहोत. 12वा मुद्दा, तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्ही डिग्री प्रोग्रामचे रिटर्न्सचा विचार झाला तर तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 वर्ष याच्या रिटर्न्सला लागतील. व्हेअर ॲज क्रिच स्कूल ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या बाबतीत तुम्हाला 3 ते 4 महिन्यात रिटर्न्स सुरू होऊन जातील. तर कन्क्लुजनमध्ये तो प्रोग्राम डिग्री जरी देत असला तरी रिस्क एलिमेंट त्याच्यामध्ये हाय आहे, वेअर ॲज आपल्या प्रोग्राममध्ये लो रिस्क पण रिवॉर्ड्स मात्र तत्सम कम्पेरेबल बाकी प्रोग्राम सारखे आहेत. तर क्लिअर आहे की तुमच्या शहरामध्ये वाजवी दरात तुम्हाला एक्सपिरियन्शियल क्रिच स्कूल ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा प्रोग्राम तुमच्या करिअरच्या सुरुवातीसाठी चांगला ठरू शकतो.